गुड मॉर्निंग सगळ्यांना दुर्गाकडून. तर स्पेशल आज दुर्गाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकते तुम्हाला बघण्यासाठी. तर बघा दुर्गा मावची सकाळ कशी असते. सकाळच्या पारी मी उठले की दुर्गा उठते बघा माझ्या संग. मी आंघोळीला गेले की माझ्या पुढं जाते, बादलीतलं पाणी खाली सांडते, तिच्या अंगावर घेते, साबण लावते हाताने. आणि आता दुर्गा मावची आंघोळ झाली, गंध पावडर झाले. आणि आता दुर्गा बघा राधूला उठवते. राधू काय उठले नाही झोपेतनं. कसं उठवायचं मग दुर्गा आता? तिला ध्यान झालं. आता दुर्गा फुटाणा खात होती आणि ह्या वाघासंग खेळत होती. म्हणलं दाखव. पण व्हिडिओ चालू करायच्या आधी दुर्गा इकडं आली बघा राधाकडं. तर राधू काय उठाना. 8:30 वाजलं तरी राधू उठाना. ओ मोठाना अशी केस वाढतात का? उठ, हाका मार, ताई म्हण, दीदी हाका मार. अंगावचं काढ, तिच्या अंगावचं काढ, रग काढ अंगावची. उठ म्हणा. म्हणा मी तुझ्यापेक्षा छोटी की म्हणा. उठून मम्मी संग आंघोळ केली म्हणाव. हां, गंध पावडर केलं म्हणाव तिला. तू कधी उठायची आंघोळीला? आताशी कुठले आंघोळीचं नाव घेतल्या होय ग. भांडणं लागतात आंघोळीची दोघा तिघाची. माझा गणपती बाप्पा इथे येऊन बसला छोट्या छोट्या जागेत. दुर्गाची जागा आहे गणपती बाप्पाची. छोटंसं घर आहे दुर्गाचं, आहे ना दुर्गा? गुड मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग हाय कर. हाय हाय कर, कर ना हाय. हा तसं हाय. तुमचं चहा पाणी झालं का म्हणा? आमची देवपूजा झाली म्हणा पोटाची माझ्या दुर्गाची. फुटाणा खाल्लं म्हणावं सकाळ सकाळ. आंघोळ झालं आहे का नाही? हां हाय हाय. तुम्ही आहे का म्हणा जाग्यावर? तुमच्या घरी आहेत का म्हणा? का फिरायला गेलात कुठं गावाला म्हणा? पाऊस पाण्याचं छान छान वातावरण असतं, आहे का नाही? कोण कोण फिरायला जातं मला नक्की सांगा कमेंट करून. पावसाळ्यात आम्हाला तर कुठंच जाता येत नाही हे असली डुरजुली घेऊन. छोटे छोटे आहे का नाही? घरीच ठेवतात ना पप्पा आपल्याला. सांगत नाही जाताना काय नाही, गुपचूप निघून जातात, आहे का नाही दुर्गा? राधू उठ की ग. तर दुर्गा खेळते आपली सकाळच्या पारी इकडं. आता ओमला उठव जा दुर्गा, ओमला उठव. बनायचं नव्हतं व्हिडिओ, एकाकी ध्यानात आला. आता म्हणलं झालं हिचं सगळं आवरून तर बनव. हाय तयार तर, हाय ना दुर्गा? अगं बोल ना काहीतरी. आजी चुकवून गेली दुर्गाला. आत्या गेल्या बघा सकाळी उठल्या. आत्यानं होतं आंघोळ हे करा, पण भाऊजींना त्यांना जयंतीला जायचंय. आत्या म्हणलं नाश्ता हे करून द्यायला लागन लवकर. कृष्ण होता इथं. 8 वाजताच भैया आलं. आत्या पुढं गेलं की अर्ध्या तासाने भैया आलं आणि कृष्णाला नेलं. झोपला होता, उठला पण नव्हता. झोपेतनंच उठवून नेला तसाच. जयंतीला लवकर निघाल्यात सगळेजण. मग का उठले नाही तू? मी जागीच होते. आजी उठली की मी पण उठले होते. आजी उठली की मी उठले. मग पाणी सुटलं प्यायचं. पाणी भरलं फिल्टरचं. 2-3 भांडी फिल्टर भरला, जार भरला. मग आजी गेली तिकडं. नाही बाळा, आजीने हाका मारली ना. आजी म्हणलं झोप नाही तर उठ. मग लय डोळं उघडत नव्हतं. म्हणलं थोडा हे करा. 1 मिनिट लोळले तशीच आणि लगेच उठले. मग आजीने दुर्गाला बाहेर नेलं. अगं नव्हती बाळा. मग आजीने दुर्गाला बाहेर नेलं. आजी चल म्हणलं की लगेच आले. मग ह्याला फिरवून आणलं दुर्गाला. आजी म्हणली चल दुर्गा मी चालली. लगेच उठली. ही झोपली होती. आत्याच्या आवाजाने लगेच उठली. आत्याच्या पुढं बोटाला धरून रस्त्याला, आहे का नाही? झालंय सगळं काम आवरून. आता ह्यांना नाश्ता करते खायला. पसारा आवरून झालाय सगळा. पण इथलंच राहिलं. ह्याला म्हणलं उठ देवांवर झोपेतलं पारोसं काढू दे, पण नाही. आता तरी उठ की, पाणी तापून ठेवलंय. राहत उठ. दुर्गा मावचा फोटो इथं ठेवलाय. निघला तिथली चिकटपट्टी निघली. ह्या दोघांसाठी पाणी ठेवलंय तापून. हिटर काढावं लागन. आताच बटन बंद केलंय आणि इकडलं पण सगळं आवरलंय बघा. मग अशीच पाणी सुटलं होतं. पाणी गेलं का काय माहिती. तर भांडी पण घासल्यात, सगळं झालंय. आता फक्त देवपूजा करायची आणि लेकरांना खायला. आणि आभाळ पण लय आले.
सकाळच्या पारी बघा वातावरण कसं दिसतंय. म्हणलं पडदिसनं कपडे पिळून टाकात लेकरांचे धुवून. चला किती मस्त छान दिसतं हिरवगार. छोटं छोटं गवत आलंय पावसाचं. ऊन पण झोपलाय इकडं. चला इथंच एवढ्याला एंड करते. दुर्गा बाय बाय कर. बाय कर. चल चल पडदिस ना. तू काय करायची बाय. चला चला म्हणा.